नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर वाकी तालुका खेड येथे बुधवारी 5 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6:15च्या सुमारास भीषण अपघात घडला. नाशिककडून भरधाव वेगात आलेला कंटेनर रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेला. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने निघालेल्या विरुद्ध बाजूकडील आयशर ट्रकला धडकला. या भीषण धडकेत आयशर ट्रक खाली कोसळला आणि त्याखाली एक 4-चाकी मोटार कार दबली गेली. नशीब बलवत्तर म्हणून ट्रक खाली दबून देखील मोटारीचा चालक आश्चर्यकारकरित्या अपघातातून बचावला आहे. कंटेनर आणि ट्रकचे चालक मात्र जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांकडून माहिती मिळू शकली नाही. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. खेड तालुक्यातील वाकीजवळ हा अपघात सकाळी 6:15च्या सुमारास झाला. अपघातात कंटेनर पुणे लेनवर आल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक तासभरापासून ठप्प झाली होती, तर नाशिककडे जाणारी ही वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात दोन्ही मोठ्या मालवाहू वाहनांचा आणि त्याखाली दबलेल्या मोटारीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. चाकण पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. दरम्यान पावसामुळे पुणे नाशिक महामार्गाची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. 2 दिवसांपूर्वी याच महामार्गावर दुचाकी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी झालेल्या या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खेड पोलिसांची कारवाई, 13 सराईत गुन्हेगार तडीपार. 2 धोकादायक इसम नागपूर अकोला कारागृहात स्थानबद्ध. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी खेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खेड पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील एकूण 12 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तर एमपीडीए कायद्यांतर्गत 2 धोकादायक इसमांना 1 वर्षासाठी नागपूर आणि अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गेल यांच्याकडे 12 गुन्हेगारांचे, तर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्याकडे 1 गुन्हेगाराचा तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मनोज माणिक हजारे, निखिल नवनाथ गोगावले, राकेश पांडुरंग हजारे, गणेश दत्तात्रय गावडे, गौरव राम हजारे हे सर्वजण राहणार कणेरसर तालुका खेड. रोहन उर्फ जग्गू अशोक शिंदे, सोमनाथ कुंडलिक शिंदे, दीपक दत्तात्रय सावंत, सोमनाथ उर्फ वाळके दत्तात्रय सावंत, अनिल विश्वनाथ सावंत, महेश दत्तात्रय हांडे, नवनाथ नामदेव गिऱ्हे हे सर्वजण राहणार आंबोली तालुका खेड. राजेंद्र उर्फ राजू गेनभाऊ करंडे राहणार करंडे वस्ती यास पुणे, अहिल्यानगर, सातारा जिल्ह्याबाहेर तडीपार केले. प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ राहणार वाळद, संकेत सुनील होले राहणार राक्षेवाडी यांना एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. एमआयडीसी परिसरात कामासाठी आलेल्या परराज्यातील कामगारांना एकटे गाठून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2ने अटक केली आहे. या कारवाईमुळे चाकण महाळुंगे एमआयडीसी परिसरातील लुटमारीच्या 3 गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपींच्या इतर साथीदारांचा देखील शोध सुरू आहे. केशव दशरथ शेटे वयवर्ष 46 राहणार पिंपरीगाव आणि राजेश अनिल कुमार वयवर्ष 45 राहणार ताडीवाला रोड पुणे अशी आरोपींची नावे आहेत. 26 जुलै रोजी महाळुंगे तळवडे रस्त्यावर महिंद्रा कंपनीसमोर 2 दुचाकींवरून आलेल्या 4 जणांनी एका परराज्यातील कामगाराला अडवले. त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून त्याचे लॉक उघडण्यात आले. त्यानंतर मोबाईलमधील ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करून 25,000 रुपये आरोपींकडे असलेल्या मोबाईलमधील QR कोडवर वर्ग करण्यात आले. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट 2 कडून सुरू होता. तपासादरम्यान आरोपींनी पैसे स्वीकारण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन देखील चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच ऑनलाईन मिळालेली रक्कम वेगवेगळ्या मनी ट्रान्सफर केंद्रातून रोख स्वरूपात काढून घेतली जात असल्याने आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. पोलिसांनी घटनास्थळासह विविध मनी ट्रान्सफर केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आणखी 3 साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली. महाळुंगे एमआयडीसीतील परराज्यातील कामगारांवर ते आधीपासून पाळत ठेवत असत. गुरुवार आणि रविवार या दिवशी बहुतांश कामगारांना सुट्टी असल्याने ते एकटे बाहेर पडतात याची माहिती आरोपींना होती. त्या दिवशी एकट्याने चालत जाणाऱ्या कामगारांना अडवून त्यांना धमकावले जात असे.
त्यानंतर त्यांच्या मोबाईलमधून किंवा रोख स्वरूपात पैसे घेतले जात. ऑनलाईन व्यवहार झाल्यास ती रक्कम तातडीने मनी ट्रान्सफर केंद्रातून रोख स्वरूपात काढून घेतली जात असल्याने बँक व्यवहारांचा मागोवा घेऊन पोलिसांनी पकडू नये असा आरोपींचा प्रयत्न होता. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत तांत्रिक अडथळा असलेल्या जॉईंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT खोडद जिल्हा पुणे यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल काकोडकर, माजी चेअरमन अणुऊर्जा आयोग भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली विवेक गुप्ता, सदस्य रेल्वे बोर्ड आणि पुणे व नाशिक विभागीय आयुक्त यांची समिती GMRTA बाधित न होता रेल्वे मार्ग होऊ शकतो का याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती स्थापनेबाबत कारण ठरले ते 9 ऑगस्ट 2026 रोजी पुणे नाशिक महामार्ग चक्काजाम आंदोलन. हे आंदोलन सर्व पक्षीयांनी व स्थानिक जनता यांनी पुकारले आहे. यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे जाणकार सांगत आहेत. मात्र अभ्यास समिती मूळ रेल्वे मार्ग प्रकल्प बस्तानात बांधून ठेवणे असे प्रकार होण्याची दाट शक्यता असल्यानं सरकारच्या या निर्णयावर देखील लोकांचा विश्वास नसल्याचे नागरिक बोलत आहेत. चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडीने कामगार, नागरिक, वाहन चालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांची कामे नेमकी कधी सुरू होणार याबाबत संभ्रम आहे. तसेच तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वेच्या नवीन मार्गिकांच्या 2 वेगवेगळ्या प्रस्तावित मार्गांमुळे खेड तालुक्यात विशेषतः चाकण औद्योगिक वसाहत आणि लगतच्या गावांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. कधी मार्ग बदल, कधी भूसंपादनाची अधिसूचना, समाज माध्यमात फिरणारी राजपत्रे अशा बाबींमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये संभ्रम असून प्रशासनाचे नेमके नियोजन काय याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विचारले असता त्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना नेमकं काय सांगितले जाणून घेऊया. MIDC जी आहे ही भारत आफ्रिकेच्या डेट्रॉइट सारखे वाहन उद्योगाची पंढरी म्हणून तिला संबोधलं जातं. पण आता तिथं अंतर्गत असे सुद्धा खूप खराब आहेत आणि PMIDचं पाहिजे तितकं लक्ष तिथं नाही आहे. तर त्याच्यासाठीच आपलं काही नियोजन आहे का? चाकणमध्ये 3 प्रॉब्लेम आहे. एक रस्त्याची इश्यू आहे आणि रस्त्याच्या इश्यूमध्ये तिथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आणि तिसरा प्रॉब्लेम तिथे घनकचऱ्याचा आहे. तर रस्त्याबद्दलचं आम्ही आता एक नॅशनल हायवेने मागच्या वर्षी एक एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर केला होता. त्याच्या लँड ॲक्विजिशन आम्ही जे 7 गाव होते ते संपवलेलं आहे. नोटिसी सर्वकडे पोहोचलेले आहे. 3 गावांचा लँड ॲक्विजिशन PCMCकडे पेंडिंग आहे. ते येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संपतील आणि माझा असा विश्वास आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये हा नाशिक फाटा एलिव्हेटेड कॉरिडॉर जे संपूर्ण जगामध्ये एलिव्हेटेड कॉरिडॉरमध्ये 8 लेन कुठेच नाही आहे ते हे होणार आहे. तर त्याच्यामुळे चाकणमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल वाहतूक कोंडीला. याच्याशिवाय PMRDने सुद्धा इंटरनल रस्त्याचा एक चांगला प्लॅन सध्या तयार केलेला आहे आणि त्याचीही अंमलबजावणी ते येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये चालू करणार आहे. त्याच्यामुळे जे इंटरनल रस्ते आहे ते रस्ते चांगले होऊन जातील आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकवर खूप एक चांगलं समाधान त्या भागामध्ये होतील. पण जे मोठे समाधान जे होईल ते हा एलिव्हेटेड कॉरिडॉर झाल्यानंतरच होतील. प्लस घनकचऱ्याचा एक खूप मोठा प्रश्न होता. त्याच्यासाठी आपण आधी मागणी करत होतो. ग्रामपंचायतकडून जमीन ते देत नव्हते. MIDCकडूनही आपण मागणी केली होती. त्याच्याकडे एक जमीन होती तेही आपल्याला मिळाली नाही आहे. आता आम्ही चाकणला सांगितलेलं आहे की जे आपला रिझर्व्ड प्लॉट आहे ते आपण विकत घ्यावा. त्यासाठी जागा पैसे आम्ही उपलब्ध करून देतो. तर हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही डायरेक्टली आता ॲक्विजिशन करून जे रिझर्व्ड प्लॉट आहे ते आम्ही घेणार आहे जेणेकरून चाकणचे परिसरचं जे घनकचऱ्याचा प्रश्न जे आहे ते मागचे 10 वर्षापासून पेंडिंग आहे तर ते आता सुटून जातं. की आपल्या खेड तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प आले ते तर खूप मोठं भूसंपादन झालं आहे. आता तिथल्या लोकांना एक सगळ्यात मोठा प्रश्न जो भेडसावतो आहे तो ते पुणे नाशिक रेल्वेची मागणी करते तो सरळ होत नाही. पण तळेगाव ते उरुळी कांचन असं एक रेल्वे मार्गिका होती आणि तिथले लोक खूप सगळी भयभीत झालेली आहेत. चाकणची आणि रोकलची म्हणजे चाकणच्या इंडस्ट्रीयल दोन्ही बाजूने नेमकी काय स्थिती आहे? त्याच्यामध्ये वेगळे वेगळे राजपत्र फिरत आहेत. नेमकी स्थिती काय नेमकी? नाही त्याचं मलाही माहिती आहे. त्याच्याबद्दल लोकांमध्ये खूप एक भीती निर्माण झाली आहे कारण राजपत्र जे आहे ते आधी काढले होते ते आता लोकांकडे पोहोचलेले आहे. याच्यामध्ये असं झालं होतं की आपण तळेगावपासून एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर निर्माण करणार होतो आणि त्याच्याबद्दल आपण लोकांसोबत चर्चा केली होती. लोकांसोबत जेव्हा चर्चा केली तर त्याने हा सूचना दिली होती की जे सध्याचं जे अलाइनमेंट आहे ते थोडासा उत्तरी बाजूला घ्यावं. तर त्या पद्धतीने आम्ही प्रपोजलसुद्धा गव्हर्नमेंटकडे पाठवला होता रेल्वे डिपार्टमेंटकडे आणि तो त्याने मान्य पण केलेला आहे. तर जे आधीचा जे अलाइनमेंट होता ते आता चेंज करून झालेलं आहे. जे आपल्याला पाहिजे होता, जे शेतकऱ्यांना पाहिजे होता, लोकप्रतिनिधी पाहिजे होता त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल पण झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते होणार आहेत. सुरुवातीचा जे तळेगावपासून जे अलाइनमेंट होता तो आता कॅन्सल झालेला आहे. त्याच्याबद्दल मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना आश्वासन करतो की याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा घाबरायची आवश्यकता नाही आहे. जसे चेंजेस आपल्याला पाहिजे होते त्या चेंजेस झालेले आणि ते आवश्यक पण होता कारण ते थोडा उत्तरमध्ये गेला
तर तसाही येणारी कालामध्ये विकास काम जे डेव्हलपमेंट आहे किंवा इंडस्ट्रियलायझेशन आहे ते उत्तरी बाजूलाच होणार आहे आणि उत्तर बाजूमध्ये गेलं तर आपल्याला 2 फायदे होतील की एकतरी जमीन जे आहे ते सोप्या पद्धतीने मिळून जातील, कमी रेटमध्ये मिळून जातील आणि हा फ्रेट कॉरिडॉर उत्तर भागामध्ये गेल्यामुळे जे विकास काम आहे जे इंडस्ट्रियलायझेशन आहे ते अजून उत्तरेतर्फे जातील. तर या पद्धतीने चेंजेस झालेले आहेत. नाशिक फाटा ते खेड दरम्यानच्या उन्नत महामार्गाचे नाशिक फाटा ते खेड दरम्यानच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. या महामार्गाच्या लगतच्या अनेक शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या नोटीस प्राप्त झाल्या असल्याचे अनेक नागरिकांनी याबाबतच्या नोटीसचे फोटो पाठवून कळवले आहे. कणेरसर येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना याची दुरावस्था झाली असून दवाखाना अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अभावी व कर्मचाऱ्यांना अभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे कणेरसर, गोसासीपूर व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या पशुधनाची, जनावरांची आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली आहे. शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्यामुळे तसेच दवाखान्यात जनावरांसाठी औषधोपचार, लसीकरण, तपासणी इतर सुविधा होत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते. स्थानिक ग्रामस्थांनी खेडचे आमदार बाबाजी काळे यांची भेट घेऊन त्यांना पशुवैद्यकीय दवाखान्याची वस्तुस्थिती सांगितली. आमदार काळे यांनी गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांना माहिती देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यास सूचित केले. चाकण, तळेगाव, पिंपरी चिंचवड या औद्योगिक क्षेत्रांमधील उद्योगांसाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सूक्ष्म व लघु उद्योगांसह MSME नवउद्यमींना स्टार्टअप स्वतःचा उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात अनेक समस्या येतात. त्या जागेची समस्या ही सर्वात मोठी ठरते. आता यावर उपाय म्हणून या उद्योगांसाठी बहुमजली उत्पादन संकुल उभारण्याचे पाऊल उचलण्यात आले. खेड तालुक्यात हे संकुल उभे राहणार असून यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक परिसंस्थेला बळ मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रांमधील जागेच्या किमती गगनाला भिडल्या असून तिथे जागा घेऊन उत्पादन सुविधा सुरू करणे छोट्या उद्योगांना शक्य नाही. यामुळे खेड तालुक्यात खराबवाडी येथे सूक्ष्म व लघु उद्योगासाठी बहुमजली उत्पादन संकुल उभारण्यात येणार आहे. चाकण, तळेगाव आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रांपासून नजीकच्या अंतरावर असल्याने खराबवाडीची यासाठी निवड करण्यात आली आहे. या उत्पादन संकुलात उद्योगांसाठी वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था आणि सामायिक सुविधा असते. यामुळे सूक्ष्म व लघु उद्योग आणि नवउद्यमींना लवकरात लवकर उत्पादन सुरू करता येणार असल्याने सुरुवातीच्या टप्प्यातील भांडवलाचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 28 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. खराबवाडीत 2800 चौरस मीटर जागेवर हे उत्पादन संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलाची उभारणी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाकडून म्हणजेच WMDC कडून केली जाणार आहे. या संकुलासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह अग्निशमन दलाची परवानगी घेण्यात आली आहे. याचबरोबर या संकुलाचा आराखडा मंजुरीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. या संकुलामुळे वाहन निर्मिती, अभियांत्रिकीसह इतर संलग्न पुरवठा साखळी, सूक्ष्म व लघु उद्योगांचं योगदान वाढण्यास मदत होईल. चाकण परिसरातील वाहन निर्मिती आणि अभियांत्रिकी परिसंस्थेत सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी आवश्यक आणि योग्य अशी सुविधा उभारण्यात येणार आहे. या तयार सुविधेमध्ये उद्योगांना यंत्रे बसवून लगेचच उत्पादन सुरू करता येईल. वीज, पाणी आणि वाहतुकीच्या सुविधा या सामायिक असतील. यामुळे त्यांचा मोठा बोजा या उद्योगांवर पडणार नसल्याचे जिल्हा उद्योग केंद्राकडून सांगण्यात आले. आळंदी मरकळ रस्ता चरोलीच्या हद्दीत नानाश्री मंगल कार्यालयाच्या रस्त्याच्या पुढे रस्त्यातील जॉईंटमध्ये मजबूतीकरणासाठी मुरमाऐवजी चक्क माती भरली जात असल्याचं स्थानिकांनी कळवले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर बुधवारी दिवसभर अनेक भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मेदनकरवाडी फाटा भागात सुरू असलेल्या कामामुळे या भागात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यात सध्या सोयाबीन पीक जोमात आहे. पिकाच्या जोमदार वाढीसाठी योग्य वेळी तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, शेतकऱ्यांचा आणि किडीपासून संरक्षण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. करंजविरे व वाकीतर्फे वाडा गावात सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाली असल्याचे स्थानिक शेतकरी लहू कोळेकर यांनी फोटो पाठवून कळवले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 5 ऑगस्ट 2026 रोजी कांदा, बटाटा, लसूण आणि तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी कांदा, बटाटा, त्याचप्रमाणे लसूण यांची आवक ही जेमतेमच आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला असेल, पालेभाज्यामध्ये सुद्धा आवक कमी आहे. फळभाज्यामध्ये मध्यम स्वरूपाची आवक आहे. आज रोजी कांद्याची आवक ही 2800 पिशवी झालेली आहे. त्याचा भाव 10 ते 26 रुपये झालेला आहे. त्याचप्रमाणे बटाटे असेल, बटाट्याच्या पिशवीची आवक ही 3200 पिशवी झालेली आहे.
आणि त्याचा भाव 10 रुपये आग्रा आणि गुजरात बटाटा आहे. त्याचप्रमाणे इंदोर बटाटा असेल, इंदोर बटाटा हा 14 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे लसणाची आवक ही फक्त 150 पिशवीची झालेली आहे. लसूण 100 ते 180 रुपये किलो झालेलं आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये कोबी असेल, कोबीमध्ये कोबी 15 ते 18 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावरचे भाव आज कमी झालेले आहेत. फुलावर 10 ते 15 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे वांगे असेल, वांग्याचे भाव थोडे वाढलेत आज, 40 ते 50 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे टमाटे असेल, टमाटे 20 ते 22 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे कारले असेल, कारलेसुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले. गवार असेल, गवार 70 ते 80 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे डांगर भोपळा असेल 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शेवगा असेल, शेवगा 50 ते 60 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव थोडे कमी झालेले आहेत. मिरची 30 ते 40 रुपये किलो झालेले. तोडका 40 ते 45 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे शिमला मिरची असेल, शिमला मिरचीचे भावसुद्धा कमी झालेले आहेत. शिमला मिरची 30 ते 35 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा 60 रुपये किलो झालेला आहे. वालवर असेल, वालवरसुद्धा 50 ते 65 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे चवळे असेल, चवळी 25 ते 30 रुपये किलो झालेले. तोंडल्याचे भाव थोडे कमी झालेले. तोंडले 20 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे राजमा असेल, राजमा 90 ते 100 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे पावटा 40 ते 45 रुपये किलो झालेला आहे. भेंडी 30 ते 40 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे गाजर असेल, गाजर 25 ते 30 रुपये किलो झाले. घोसाळेसुद्धा 30 रुपये किलो आहे. बीट 30 रुपये किलो आहे. काकडीसुद्धा भाव वाढलेले आहेत काकडीचे. काकडी 20 ते 22 रुपये किलो झालेले. त्यात तूर असेल, तूर 160 ते 170 रुपये किलो आहे. पापडी 50 ते 65 रुपये किलो झालेले. वाटाण्याचे भाव 100 ते 120 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 10 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीरचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. कोथिंबीर 3 ते 5 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापो असेल, शापोसुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. पालक 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.